मंडळी, तुमचं कधी असं झालं आहे का की रोजचीच कामं असतात, दररोजची कामं असतात, पण ती वेळेवर पूर्ण होत नाही. ऑफिस असो का घर असो, ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचू शकत नाही. ऑफिसचा ताण, घरातली कामं, घरात जास्तीचा वेळ स्वतःला देता येत नाही आहे. ताणतणाव, चिंता, भविष्याची चिंता, मुलांची चिंता, किंवा असं काहीतरी की जे भूतकाळात आर्थिक परिस्थिती बिकट होती किंवा ताणतणावाची परिस्थिती होती, ती परिस्थिती निवळली, दिवस बदलले, तरी पण ताण घ्यायची सवय तशीच राहून गेली वर्तमान काळात. किंवा वर्तमान काळातल्या चिंता, अशा एकटेपणा, झोप न येण्याची समस्या, अशा काही समस्या आहेत का तुमच्या? तर हा व्हिडिओ नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्वांवर एक रामबाण उपाय सांगणार आहे, आणि तो उपाय करण्याची पद्धत, त्याचे प्रकार आणि त्याचे आश्चर्यकारक फायदे हे मी सगळं सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि मला जे व्हिडिओमध्ये किंवा पुस्तकात कुठेच दिसणार नाही असे 2 मला अनपेक्षित फायदे झालेत, ते सुद्धा मी या व्हिडिओत सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी रेणुका पाथरकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. माझ्या चॅनलचं नाव आहे मी स्मार्ट होममेकर 24/7. तर आता आपण जे बघितलं की चिंता, काळजी, ताणतणाव याच्यावर, निद्रानाश याच्यावर, सर्वांवर एकच उपाय, आणि तो म्हणजे आज मी या व्हिडिओत सांगणार आहे, तो म्हणजे मेडिटेशन. तर तुम्हाला वाटेल मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा करणं, म्हणजे जे ऋषीमुनी पूर्वी करत होते, जप तप करत होते, वर्षानुवर्ष करत होते, तशी ध्यानधारणा. तसं नाही आहे. मेडिटेशनची व्याख्या पूर्ण बदललेली आहे. हे खूप आधुनिक पद्धतीने हाताळलं जात आहेत. तरुण मुलं, मुली, लहान मुलं, वयस्कर मंडळी, वृद्ध मंडळी हे सर्व मेडिटेशन आनंदाने करतात, आपापल्या पद्धतीने करतात. ज्याला जसं चॅन्टिंग आवडेल, चॅन्टिंग म्हणजे जप कोणता पण, तर तसं ते आवडीने करतात. आणि हे 5 मिनटापासून तर 40 मिनटं, 50 मिनटं, किती वेळ वाढवू शकतो. पण कमाल मर्यादा 5 मिनटापासून आहे, किमान मर्यादा 5 मिनटापासून आहे, आणि ते आपण किती वेळ करू शकतो. याचे आश्चर्यकारक फायदे हे खूप जास्त प्रमाणात दिसून येतात. कारण की जसं आपण मेडिटेशन सुरू करतो तसं मेंदूला विश्रांती मिळते, आणि मेंदूला विश्रांती मिळायला आपल्या शरीराची कोर्टिसोल नावाची स्ट्रेस हार्मोन्स पातळी असते, ती कमी व्हायला मदत होते. ती लगेच कमी व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे शरीरात बदल व्हायला सुरुवात होते, भावनांमध्ये बदल व्हायला सुरुवात होते. याचे मेडिटेशनचे शारीरिक फायदे म्हटलं तर मेंदूची कार्यक्षमता वाढते, आणि शिवाय एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे किंवा रात्रभर झोप घेऊनसुद्धा झोप पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही, तर त्यांच्यासाठी मेडिटेशन हे तर फार उपयोगी आहे, रामबाण उपाय आहे. झोप त्याच्याने शांत गाढ लागते. याशिवाय सुद्धा ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, म्हणजे हाय ब्लड प्रेशर आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा त्रास कमी होतो. रक्ताभिसरण सुधारते मेडिटेशनमुळे. याचे भावनिक परिणाम पण खूप छान आहेत. विचारांमध्ये सुस्पष्टता येते, विचार स्पष्ट होतात आपले, आणि निर्णय क्षमता वाढते. कोणत्याही निर्णय घेण्याचा, जो घरातला असो, बाहेरचा असो, कोणत्याही बाबतीत असो, कोणाच्या बाबतीत असो, तो निर्णय आपल्याला स्पष्ट घेता येतो, पटकन घेता येतो. हे काही मिनटाच्या मेडिटेशनचा परिणाम असतो हा, की आपले मेंदू शांत होते, त्याच्यामुळे मन शांत होतं, आणि मन शांत असल्यामुळे विचारांची कार्यक्षमता वाढते, निर्णय घेण्याची कार्यक्षमता वाढते. बरं, तुम्ही म्हणाले एवढं सगळं सांगितले फायदे, पण मेडिटेशन करणार कसं? तर खूप सोपी पद्धत आहे मेडिटेशन करण्याची. एक शांत जागा निवडा. घरात कुठेही एकांत असेल आणि आजूबाजूला कोणी नसेल अशी शांत जागा निवडा. एका ठिकाणी बसून घ्या. जर तुम्हाला खालती बसता येत असेल तर खालती मांडी घालून बसा. जर तुम्हाला खालती बसता येत नसेल तर खुर्चीवर खाली पाय सोडून बसा, जमिनीला पाय टेकतील असं बसा. चष्मा काढून ठेवा. आणि जर तुम्हाला याचे 3 प्रकार आहेत मेडिटेशनचे. एक गायडेड मेडिटेशन आहे, एक नुसतं ऐकण्याचं मेडिटेशन आहे, आणि एक हे जे श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करण्याचं मेडिटेशन आहे. तर मी बोलण्याचं मेडिटेशन करत असते, ओम, आणि अजून 2 मेडिटेशन करते. माझे स्वतःचे 25 मिनटाचे मेडिटेशन आहेत. तर एक यूट्यूबवरचं एक कोणतंही मेडिटेशन निवडायचं. ओम हे खूप छान मेडिटेशन आहे, तर ते मेडिटेशन निवडा. हवं तर तुम्हाला मी जे स्वतः करते ओमचं मेडिटेशन, ती मी लिंकसुद्धा पाठवेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि ते एक मेडिटेशन निवडायचं, किंवा तुम्हाला जे पटेल ते निवडायचं मेडिटेशन. ब्ल्यूटूथ घ्यायचा, त्याला कनेक्ट करायचं, कानाला लावायचं, आणि याच्यात ऐकायचं. 4 दिवस फक्त असं ऐकायचं, बोलायचं नाही काही.
आणि 4 दिवसानंतर तुम्हाला कळेल की कसं ते बोलतात किंवा ओम कसं म्हणतात, त्यानुसार तुम्ही ओम हे म्हणू शकता किंवा 2 ओममध्ये किती अंतर आहे, ओ आणि म मध्ये किती अंतर आहे हे तुम्ही ऐकून करू शकता. याच्यासाठी तुम्हाला 4 दिवसाचा वेळ पाहिजे आणि 5व्या दिवशी तुम्ही स्वतःहून म्हणू शकाल. आणि जे स्वतःहून म्हणू शकाल त्याचे आश्चर्यकारक फायदे खूप आहेत. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते, हृदय मजबूत होतं स्वतः बोलल्यामुळे. पण आधी तुम्हाला जे बोलायची सवय व्हायला तुम्हाला 4 दिवस वेळ लागेल. एक सांगायचं राहिलं मेडिटेशन करताना की डोळे बंद ठेवा आणि चष्मा काढून ठेवा. डोळे बंद केल्यावर जेव्हा मेडिटेशन सुरू होतं तेव्हा अनेक विचार येतात मनातले. घरातले विचार येतात, कामं अपुरे राहिले असतील तर ते विचार येतात, टेन्शनचे विचार येतात. ते येतात तसे येऊ द्या आणि त्यांना जाऊ द्या. ते 5 मिनिटानंतर आपलं मन आपोआप शांत होतं आणि आपलं मन जे आपण ऐकतोय, एक तर गायडेड मेडिटेशन ऐकत असू किंवा ओम ऐकत असू किंवा अजून काही ऐकत असू, तर त्याच्यात आपलं मन आपोआप लागतं. तर ते मन तिथे लावण्याचा प्रयत्न करा. तसं तर सतत नियमितपणे रोज मेडिटेशन केलं तर आपल्या मनात नकारात्मक विचार कमी येतात. तसंच अनावश्यक भीती, चिडचिड ही सुद्धा कमी होते. आजारांशी प्रतिकार करण्याची क्षमता वाढते, रोगप्रतिकार शक्ती वाढते. कारण त्याच्याने मेडिटेशन केल्याने मेंदू शांत होतो आणि मेंदू शांत झाला की शरीरातले सगळे कार्य जे शारीरिक असो किंवा भावनिक असो हे सुरळीतपणे सुरू राहतात. मी स्वतः ओमचं मेडिटेशन करते ते 10 मिनटाचं आहे, पण मी तुम्हाला डेमो म्हणून फक्त 2दाच ओम दाखवणार आहे म्हणून की ते कसं म्हणतात. तसं तुम्ही यूट्यूबवर तुम्हाला जसं पाहिजे तसं मेडिटेशन शोधून काढा आणि ते शक्यतो 10 ते 15 मिनटापासून सुरू करा. 5 मिनटाचं पण मेडिटेशन असतं, पण आपल्याला रिलॅक्स व्हायला किंवा कामांमधून ताणतणावातून रिफ्रेश व्हायला 10 ते 15 मिनटाचं मेडिटेशन हे आवश्यक असतं. आणि मी जे ओम म्हणते त्याचे मी म्हणलं होतं सुरुवातीलाच, व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलं होतं की त्याचे मला 2 अनपेक्षित फायदे झाले आणि ते मी सांगते की म्हणजे मला किचनमध्ये स्वयंपाक करताना गाणे ऐकायची सवय आहे. पिक्चरमधले गाणे वगैरे ऐकायची सवय आणि त्याच्याबरोबर गुणगुणायची पण सवय. तर मी म्हणत होती आणि पहिले माझे गाणे आहेत ना ते असे स्ट्रेट जायचे, त्याला ताल नाही, सूर नाही, कोणी ऐकायला पण नसतं, त्याच्यामुळे मला काही वाटायचं नाही. पण जसं मी मेडिटेशन सुरू केलं, मागच्याच वर्षीपासून सुरू केलं, तेव्हापासून अगदी छान त्याचं जसं ते आलाप म्हणतात किंवा नाट्यसंगीतात म्हणतात ना तसा माझा लागायला लागला. आतमधून काय बदल झाले मला माहिती नाही, पण ते खूप छान बदल झाले आणि मी एकटी खूप गाण्याचा आनंद छान घेते. तर हा माझा पहिला फायदा जो फारसा माझा उपयोगाचा नाही आहे, पण ज्यांना गाण्याची आवड आहे किंवा ज्यांना गाण्यात करिअर करायचं किंवा ज्यांना स्टेजवर गाण्याची आवड आहे, माईकवर असं स्टेज डेअरिंग करायचं आहे, त्यांनी अवश्य ओमचा नक्की मेडिटेशन करा, उच्चार करा आणि त्याच्यामुळे ते खूप फायदा होईल. मला काही ते गाण्यामध्ये पुढे गोष्ट न्यायची नाही, करिअरचं वगैरे काही करायचं नाही, त्याच्यामुळे मला फक्त तो आनंद मिळतो छान. आणि माझा दुसरा फायदा म्हणजे मला दरवर्षी खोकला यायचा आणि एकदा खोकला आला, कोरडा खोकला आला की 2-2, 3-3 महिने जायचा नाही. तर तो मला फरक जाणवला की मागच्या वर्षीपासून माझा पूर्ण खोकला बंद झाला. हा फक्त मेडिटेशनचाच फायदा आहे असं मला वाटतं. कारण की दुसरं मी काहीच उपाय केले नाही. मागच्या वर्षीपासून मेडिटेशन सुरू केलं आणि त्याच्यापासूनच मला हा खूप छान फायदा झाला की आतमधून काय चेंजेस झाले फुफ्फुसामध्ये ते माहिती नाही, पण छान वाटते आणि खोकला माझा पूर्ण गेला. हा मला खूप आनंद आहे. हा मेडिटेशनचा खूप मोठा फायदा आहे. बरं, असं नाही की मेडिटेशनमुळे पूर्ण समस्या संपतील किंवा ताणतणाव निघून जाईल असं नाही, पण आपण आतून शांत होतो, आपला मेंदू शांत होतो. समस्या संपत नसतात, पण त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. बाहेर कितीही गोंधळाची परिस्थिती असो, तणावाची परिस्थिती असो, पण आपण आतून शांत असल्यामुळे आपल्याला पटकन निर्णय घेता येतात. पटकन विचार करून आपल्याला म्हणता येतं की नाही हे असं नाही, असं करायचं, हे असं योग्य आहे, हे अयोग्य आहे. हे निर्णय घेण्याची क्षमता आपल्याला मेडिटेशनमुळे येते. तर आजच्या व्हिडिओची टिप्स आहे की तुम्हाला मेडिटेशनची सवय लागली आहे, पण आता काय करणार, रोज नियमितपणे करतात, पण घरात पाहुणे आले, घरात सुट्टीचा दिवस आहे, त्याच्यामुळे घरातलेच सगळेजण आहेत, आपल्याला वेळ मिळत नाही आहे, करावं लागतं. तर अशा वेळेला चिडचिड नका करू. काय करायचं, सगळेजण घरात बसलेले असतात, कधी मोबाईल बघत असतात. सगळेजण मोबाईल बघायला लागले की तंद्रीच लागून जाते. टी व्ही बघतात सगळेजण, पाहुणे आहेत,
त्यांचे टी व्ही बघतायत, गप्पा मारतात. अशा वेळेला आपण ब्ल्यूटूथ घ्यायचं, कोणाला कळते नाही, कोणाला वाटतं व्हिडिओ वगैरे ऐकतायत, आपलं मेडिटेशन चालू ठेवायचं आणि अगदी डोळे उघडे ठेवून मेडिटेशन केलं तरी चालतं. तुम्ही प्रवासात असू द्या, तुम्ही ट्रेनमध्ये असू द्या, तुम्ही बसमध्ये असू द्या, या अशा याच्याने डोळे उघडे ठेवूनसुद्धा मेडिटेशन करता येतं. तुमच्या मेंदूला ती सवय झालेली असते ऐकण्याची, त्याच्यामुळे तुम्हाला तेव्हासुद्धा रिलॅक्सच वाटतं. जेव्हा मेडिटेशन पूर्ण होतं तेव्हा त्याला जेव्हा मेडिटेशनची सवय लागते तेव्हा आजूबाजूला कोणी आहे नाही, टी व्ही चालू आहे, हे सुद्धा आपल्याला त्याच्याने फरक पडत नाही. आपला मेंदू आपलं ते काम करत असतो ऐकण्याचं आणि आपल्याला मेडिटेशन झाल्यावर परत रिफ्रेश आणि रिलॅक्स वाटतं. ही आजच्या व्हिडिओची टिप्स आहे. तर आजच्या आधुनिक जगात, धावपळीच्या जगामध्ये ताणतणाव, चिंता, काळजी, एकटेपणा, निद्रानाश या सर्वांवर मेडिटेशन कसं उपाय करतं, मेडिटेशनचे फायदे काय, हे आपण या व्हिडिओत बघितलेत. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जरूर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओत परत भेटू, नवीन विषय, नवीन टिप्स घेऊन. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि प्रामाणिक राहा. बाय बाय. ओ